महिलांनी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची आणि कुटुंबाची प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा। त्यासाठी विविध शासकीय योजनांचं मार्गदर्शन, भागीरथी पतसंस्थेमार्फत अर्थसहाय्य आणि महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणं अशा तीनही स्तरावर भागीरथी महिला संस्था महिलांना पाठबळ देते। त्याचा लाभ घेऊन महिलांनी यशस्वी उद्योजिका बनावा असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं। करवीर तालुक्यातील उजळाईवाडी इथं संस्थेच्या वतीनं घेतलेल्या प्रशिक्षण शिबिरावेळी त्या बोलत होत्या। भारतीय जनता पार्टी आणि धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं उजळाईवाडीतील श्रीनगर कॉलनीमध्ये प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं। या शिबिराला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते सुरुवात झाली। सध्या भागीरथी महिला संस्था महिलांना प्रशिक्षण देणं, अर्थसहाय्य करणं आणि त्यांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणं अशा तीनही आघाड्यांवर काम करत आहे। त्याचा लाभ घेऊन महिलांनी यशस्वी उद्योजिका बनावा असं आवाहन सौभाग्यवती महाडिक यांनी केलं। तर भागीरथी पतसंस्थेच्या कर्ज योजना आणि महिलांसाठी सुरू केलेल्या विविध आकर्षक योजनांबाबत रीमा मेस्त्री यांनी माहिती दिली। त्यानंतर उपस्थित महिलांना मसाला तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं। त्यामध्ये गरम मसाले, गोडा मसाला, चिकन मटण मसाला, चिवडा चकली मसाला, पावभाजी मसाला, कोकणी मसाला, मिसळ मसाला, चाट मसाला असे अनेक प्रकारचे मसाले प्रशिक्षिका अश्विनी वास्कर यांनी शिकवले। काही मसाल्यांचं प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आलं। तसंच या मसाल्यांना उपलब्ध असणारी बाजारपेठ, त्यांचं बाजार मूल्य आणि त्यातून मिळणारा नफा याबाबतही महिलांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या प्रसंगी श्रीनगर कॉलनीच्या शाखा अध्यक्षा दीपा देऊळकर, उपाध्यक्षा राजश्री रंगापुरे, साधना सावंत, ऋतुजा देऊळकर, ज्योती मोरे, विद्या तिबिले, मेघा देशिंगे यांच्यासह महिला उपस्थित होत्या।